नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर लगेच गावाला जायचं नाही असं घरात पहिल्यांदाच घडत होतं. घरातल्या मोठ्या मुलांच्या कॉलेजच्या परीक्षा तर अजून चालू पण व्हायच्या होत्या. मग ठरलं की यंदा नकोच मामाकडे जायला, किंवा अगदीच जायचंच असेल तर मग पुढच्या महिन्यात वगैरे बघू. कुट्टीची 6वीची परीक्षा मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच संपली. सुट्टीच्या पहिल्याच दिवशी मग आता काय करायचं हा प्रश्न तिला पडला. बाहेर खेळायला मिळायचं ते संध्याकाळी 5 नंतर, कारण मार्चपासूनच बाहेर उन्हाच्या प्रचंड झळा. घरात 30 जुनी पुस्तकं होती वाचायला, पण आणखी काय मग भरतकाम, पेंटिंग, पुट्ट्या बिट्ट्याच्या वेगवेगळ्या वस्तू. कुट्टीला आवडायचं असं सतत काहीतरी करायला. मग आईच्या जरा मागे लागून, म्हणजे तसा अगदी हट्ट करूनच पैसे मिळवले कुट्टीने आईकडून ते सगळं सामान आणायला. सकाळी पटापटा आंघोळ करून दुबका फ्रॉक घालून 9 वाजताच कुट्टी घराबाहेर पडली. ती तर काय, आणखी लवकरही बाहेर पडली असती, पण सकाळी लवकर दुकान तर उघडायला पाहिजेत. आताचं ऊन वाढायला लागलं होतं. मार्केट खूपच लांब होतं. बाकी मैत्रिणींना कुणाला इंटरेस्ट नव्हता सकाळी सकाळी मार्केटमध्ये येण्याचा. कुट्टीला संध्याकाळपर्यंत थांबण्याचा धीर नव्हता. घरात फक्त 2च सायकली, त्या पण मुलांच्या. ती तर एरवी पायीही गेली असती, पण ऊन आहे तर बसनेच जाऊन ये पटकन, असं आईनं सांगितलं होतं. कुट्टी बस स्टॉपवर आली. पैसेनं परवानगी मिळाली. आनंदात. कुठे जावं बरं? जायची ठिकाणं 2च आहे, एक जोशी मार्केट आणि दुसरं मंदिराजवळचं. जोशी मार्केट नको, ते आणखीच उशिरा उघडतं. शिवाय तिथे एकच मोठं दुकान आहे आणि तिथे गर्दी पण खूप असते, आणि बाकी सगळ्या दुकानात सगळं मिळतंच असं नाही. उगाच खूप जास्त फिरफिर करायला लागते. मग त्यापेक्षा मंदिराजवळच्या मार्केटमध्येच जाऊया. तिथे छोटी मोठी सगळीच दुकानं आहेत. ती तिच्या विचारात घडली असतानाच बस आली. अगदी रिकामीच होती आज बस. तसंही या वेळेला एरवीही गर्दी कमीच असते. कॉलेजला ऑफिसला जाणारे सगळे सायकलीच वापरतात. एक राजकमल. कुट्टीने तिकीट घेतलं. असं एकटीला बसमध्ये बसायची वेळ तशी फारशी येत नव्हती. नेहमी मैत्रिणी नाही तर घरचं कुणीतरी सोबत असतंच. मग कुट्टी निवांतपणे खिडकी बाहेर बघत बसली. रोजचीच दृश्य, पण तिच्या सुट्टीमुळे तिला आज सगळंच रेंगाळलेल्यासारखं वाटत होतं. 1-2 स्टॉप असेच गेले. अचानक तिला जाणवली तिच्यावर कुणाची तरी रोखलेली नजर. कुट्टीने मान वळवून आत बघितलं. 2 सीट सोडून मागे उजव्या बाजूच्या सीटवर एक जण बसला होता. दुसऱ्या बाजूच्या खिडकीशी बसला होता तो. डोळ्यावर गडद निळा गॉगल. त्याची मान तिच्या दिशेनेच वळली होती. तिने त्याच्याकडे बघितलं तर त्याने जराही मान हलवली नाही. तिनेच परत खिडकीतून बाहेर बघायला सुरुवात केली, पण सतत टोचत असल्यासारखी मागची नजर तिला बोचत राहिली. तिचा बस स्टॉप आला तशी कुट्टी सुटका झाल्यासारखी उतरली आणि झपझप चालायला लागली. बस स्टॉपपासून मंदिरापर्यंत जायला चांगली 10-12 मिनिटे लागायचीच. 1-2 मिनिटातच कुट्टीला परत पाठीवर बोचणारी नजर जाणवायला लागली. तिनं थोडं थांबून वळून बघितलं. तोही तिच्या पाठोपाठ उतरला होता. अंगावर जरा काटाच आला. ती तशीच मंदिराच्या दिशेने चालायला लागली. रस्त्यावर सकाळीच नेहमीची वर्दळ होतीच. मंदिराजवळ आल्यावर दुकानात जाण्याआधी दर्शन घेणं तर भागच होतं. शिस्तात होता तसा. देवाचं देऊळ आल्यानंतर दर्शन न घेता ते ओलांडून कधी पुढं जायचं नाही. देव कोपतो. एका फुलाच्या दुकानाजवळ चपला काढून ती घाईघाईने मंदिरात शिरली. चपला काढण्यासाठी दुकानातून फुलं घेतलीच पाहिजेत असं काही नाही. तीही इथली नेहमीचीच पद्धत. आईबरोबर मैत्रिणीबरोबर ती नेहमी यायची इथे. ओटी फुलं तिच्याबरोबरच. कधीच कुणी विकत घेत नव्हतं. अगदीच फुलं हवी असतील तर ती घरूनच आणायच्या सगळ्या. चपला मात्र ठेवायच्या इथेच कुठल्या तरी दुकानाच्या फळीखाली. कुट्टी मंदिराच्या देवीच्या मूर्तीसमोर हात जोडून डोळे बंद करून उभी राहिली. डोळे उघडते तर शेजारी तो उभा. तिला खूपच धडाधडायला लागलं. आजूबाजूला पाहिलं. नऊवारी लुगड्यातही एक बाई प्रदक्षिणा घालत होती. तीही जरा धावत त्या बाईच्या जवळ गेली आणि तिच्या शेजारून चालायला लागली. तिला आता थोडा आधार वाटला. सकाळची वेळ असून सुद्धा ती बाई अगदी निवांत दिसत होती. देवदर्शनाला तिच्या आरामात प्रदक्षिणा घालणं चालू होतं. कुट्टीही मग त्या बाईच्या जवळपास राहूनच चालायला लागली.
तिला आता थोडा आधार वाटला. सकाळची वेळ असूनसुद्धा ती बाई अगदी निवांत दिसत होती. देवदर्शनात तिच्या आरामात प्रदक्षिणा चालू होतं. कुठेही मग त्या बाईच्या जवळपास राहूनच चालायला लागली. किती प्रदक्षिणा झाल्या ते मोजलंच नाही. मग तो पुढे मागे कुठं दिसत नव्हता. तिला हायसं वाटलं. देवदर्शन आटपलं. तो नजरेआड गेला होता. सुटकेचा निश्वास टाकून कुट्टी आता तिच्या आवडत्या कामाकरता त्या चकचकीत दुकानात शिरली. सगळी दुकानं नुकतीच उघडत होती. तिने आरामात तिचं रेशीम झुंबर बनवण्याकरता टिकल्या, स्पंच्या, बाहुल्याकरता लागणारं सामान बघायला सुरुवात केली. दुसरं कुणीच गिराईक नसल्यामुळे दुकानदार पण निवांतपणे सगळं दाखवत होता. वेगवेगळे रंग, इतक्या शेड्स, अगदी रमूनच गेली. मग ती त्या सगळं सामान मनासारखं मिळाल्यावर कुट्टीला अगदी कृतकृत्य वाटलं. मस्त जाणार आता पुढचे काही दिवस. दुकानदार टोटल करायला लागला. 126 रुपये. आई रागावणारच, एवढे पैसे एकदम खर्च केले म्हणून. कुट्टीने तिची छोटीशी पर्स उघडली. हे घ्या पैसे. दुकानदारासमोर एकदम नोटा आल्या. तिनं दचकून बघितलं. तो होता. दुकानदारासमोर 100-100च्या नोटा हातात घेऊन उभा होता. केव्हा आला तो इथे? तिला एकदम रडूच फुटलं. काय झालं बेटा, काय झालं? दुकानदाराने प्रेमळपणे विचारलं. हा माझा कुणीच नाही, माझ्या मागे मागे आला. तिनं रडत रडत कसंबसं सांगितलं. क्या है बे, क्यों इसके पीछे पडा? काउंटरवरून दुकानदाराने त्याची कॉलर पकडली. नाही, मैं तो पैसे. कसाबसा कॉलर सोडवत तो पळाला. कुट्टी अजूनही थरथरत होती. बस बेटा, पाणी हवं? गेला तो. सोबत हवी का तुला? नको. ती स्टुलावर टेकली. 2-5 मिनिटे गेल्यावर थोडी थरथरत होती तरी कुट्टी शांत झाली. पैसे दिले, सामान घेतलं आणि बस स्टॉपवर आली. झाली का तुझी खरेदी? आणले एकदाचं सामान? घरात पाय ठेवताच आईने विचारलं. मात्र कुटीला एकदम रडू फुटलं. नवीन उमाळ्याने स्पंदून काय झालं या प्रश्नाला रडत रडत सगळी हकीकत सांगताना कुटीला खूपच अपराधी वाटायला लागलं. कुणी मागं लागणं ही स्वतःची चूक असल्यासारखं. पण तू रडत का बसलीस? एक ठेवून द्यायची ना त्याला. अशी कशी तू? पुढचं सगळं ऐकताना कुट्टीचं अपराधी पण वाढतच गेलं. मग असं नको व्हायला पुढच्या वेळी. कुट्टीने स्वतःशी ठरवलं. कुणी असं मागं लागलं तर आपण काय बोलू शकतो ह्याची मनातल्या मनात कितीतरी वेळा उजळणी केली तिने. कितीतरी महिने गेल्यानंतर कुट्टी विसरली होती तो प्रसंग. अशीच एकदा दुपार ओसरल्यावरती घराबाहेर पडली. सायकलवर मुख्य रस्त्यावर आल्यावर तिच्या लक्षात आली सतत तिच्या पुढे मागे करणारी, मध्येच तिच्या सायकलला खेटून चालावयाच्या प्रयत्नात असलेली दुसरी सायकल चालवणारा तोच होता. कडक निळ्या गॉगलमधला, घृणास्पद हसू तोंडावर असलेला. कुट्टीचा परत थरकाप झाला. आईचं बोलणं आठवलं. मनात तयारी केलेली सगळी वाक्य आठवली. दुसरी सायकल आता चांगली धीट झाली होती. त्या सायकलचं पुढचं चाक तिच्या सायकलच्या मागच्या चाकाशी लगट करायला लागलं होतं. कुट्टीने हिंमत गोळा केली. ती भर चौकात आपल्या सायकलवरून खाली उतरली. तोही थांबलाच तिथे. मला कशाला पाडतोस? माझ्या सायकलला का धक्का? एवढे शब्द बोलून संपेपर्यंत तिचा आवाज भरून आला. डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. पुढचे शब्द कशातच अडकून पडले. तिच्या भोवती चौकात गर्दी जमायला लागली. तमाशा बघायला लोक जमत होते. क्या हुआ बेटा, क्यों खडी हो यहाँ? गर्दीतून आवाज आला. हा मोठा भैया पूर्वी कुट्टीच्या समोरच्या घरात राहायचा. भैया ये लडका मेरे पीछे. तिला परत बोलता येईना. भैयाच्या लक्षात सगळी परिस्थिती आली. तुम जाओ मैं देखता हूँ. गर्दीतून वाट काढत सायकल घेऊन कुट्टी घराकडे वळली. हरल्यासारखी. डोळ्यातून पाण्याच्या धारा सुरूच होत्या. काय नव्हतं त्यात. परत स्वतःकरता उभं न राहता आल्याची खंत, अपमान आणि परत एकदा अपराधी भाव. ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की